नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चीजी ब्रेड ऑमलेट। तर हा जो नाश्ता आहे सकाळच्या वेळेस तुम्ही करू शकता, अगदी झटपट होणारा आहे किंवा मग 4च्या चहाच्या वेळेस सुद्धा आपण हा नाश्ता करून खाऊ शकतो। तर यामध्ये आपण चीज घातलेलं आहे ब्रेड सोबत, त्यामुळे मुलांना पण आवडेल आणि इतर मंडळींना सुद्धा आवडेल। अगदी छान असा हा गरमागरम जर खायला दिला तर सगळ्यांना आवडणारा हा नाश्ता आहे। तर घरात ब्रेड असतोच, आपण त्याबरोबर जाम बटर वगैरे लावून खातो, तर हा जर नाश्ता केला तर सगळेच खातील। चला तर मग सुरुवात करूयात। तर आता ब्रेडसोबत आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर आपल्याला लागेल बटर, नंतर गरम मसाला, नंतर लागेल मीठ, लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, 2 अंडी आणि मोझरेला चीज। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर हे साहित्य आपण ही जर पूर्व तयारी केली तर पटकन होणारा हा नाश्ता आहे। तर आता पहिलं आपल्याला एकदा एका भांड्यामध्ये थोडासा 1 ते 1.5 चमचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये 1-1.5 चमचा बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचं। नंतर कोथिंबीर घ्यायची, हिरवी मिरची अगदी थोडीशी टाकायची। नंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ, कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं, आणि थोडंसं लाल तिखट। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण पहिल्यांदा जर आपण अंडे फोडून टाकले तर हे सगळं मिक्स होत नाही। तर यामध्ये जर तिखट आणि मीठ जर टाकलं तर सगळं व्यवस्थित मिक्स होतं, त्यामुळे आपण पहिल्यांदा यामध्ये तिखट आणि मीठ टाकले। आता आपण अंडी फोडून घ्यायची आणि मग नंतर अंडी टाकायची। आता सगळ्यात शेवट 2 अंडी आपण त्यामध्ये टाकायचे फोडून, आणि आता हे सगळं आपण मिक्स करूयात। तर आता विस्करच्या साहाय्याने मी मिक्स करते सगळं, म्हणजे एकसारखं मिक्स होतं सगळं। तुम्ही यामध्ये थोडंसं दूध घातलं तरी चालेल, थोडंसं पातळ होतं मग। तर आता आपण तव्याला बटर लावून घ्यायचं आहे एकदा। तर छान असा हा हेल्दी नाश्ता आहे। आता बटर चांगलं वितळलं, गॅस कमीच करायचा आहे। त्यामध्ये आता हे अंड्याचं मिश्रण घालायचं आहे, आणि आता आपण 4 ब्रेड घेणार आहोत। तर आता सगळे ब्रेड आपण एक साईडने आपण अंड्याचं मिश्रण त्याला लावायचं आहे आणि बाजूला काढून घ्यायचं आहे। आता चौथं जे ब्रेडची स्लाइस आहे ती आपण दोन्ही साईडने लावून त्यावरती ठेवायची, आणि जे दुसरे आता ब्रेड आहेत तर ते ठेवून घ्यायचे। मग पहिल्यांदा 2 शेजारी शेजारी ब्रेडचे स्लाइस ठेवायचे। आता त्यावरती आपण आता पोळी चांगली खालून भाजली गेली की आता बटर लावायचं आहे, आणि आता ही पोळी, अंड्याची पोळी जी आहे ती पलटून घ्यायची, म्हणजे ब्रेड पण दुसऱ्या बाजूने छान असा भाजला जातो बटरमध्ये। आता त्यावरती लिंबू पिळायचं आहे। आता त्यावरती आपण गरम मसाला घालायचा आहे थोडासा, किंवा मिरपूड सुद्धा तुम्ही घालू शकता। नंतर त्यावरती आता आपण मोझरेला चीज घालायचं आहे। आता हे चीज टाकल्यानंतर मुलांना खूप आवडतं, त्यामुळे हा नक्कीच नाश्ता व्यवस्थित करतील मुलंसुद्धा। भरपूर असं टाकायचं आहे। आता ही पोळी जी कडेला आलेली आहे तर ती त्यावरती ब्रेडवरती दुमडून घ्यायची। आता पुन्हा दुसरे 2 ब्रेडचे स्लाइस त्यावरती ठेवायचे। आता पुन्हा आपण त्यावरती बटर लावून घ्यायचं आहे, आणि आता हे पलटून घेऊयात।
म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा ब्रेड छान असा बटरमध्ये भाजला जातो. आता जे हे दोन्ही ब्रेड आहेत ते आपल्याला वेगळे करून घ्यायचेत, मध्ये कापून घ्यायचेत. तर यामध्ये बटरचा छान भरपूर असा वापर केला आहे आपण. आता दोन्ही साईडने छान असं फ्राय झाल्यानंतर आपण एकावर एक ठेवायचं आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा खूप छान असा मस्त असं नाश्ता तयार झालेला आहे. आता हे आपण 4 भागात कापून घेऊयात. पटकन झटपट होणारी रेसिपी आहे ही. तर मुलांना डब्याला सुद्धा द्यायलाही तुम्ही करू शकता. तर मस्त असं आपलं चीजी ब्रेड ऑमलेट तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.